अरे ये यार, आत तर ये. वेलकम टू माय हाऊस. चल, बरं झालं जो तू आज मला मॉल मध्ये भेटलास. मला सांग, तू मुंबईत काय करतोयस? अरे यार, 1 वर्षांपूर्वी मी इथेच माझ्या ऑफिसची ब्रांच खोलली आहे. 1 वर्षांपूर्वी? आणि तुला एक कॉलही करावासा नाही वाटला? अरे काय सांगू, माझा मोबाईल कुठेतरी हरवलाय. त्याच्यात सगळेच कॉन्टॅक्ट दिलेत, त्यात तुझाही नंबर होता. अच्छा, इनफॅक्ट तुझा नंबर पण बदललाय बहुतेक. मी फोन करायचा प्रयत्न केलेला. चल, हे सगळं सोड, बसून बोलूया. चल, अजून सांग, काय चाललंय? लग्न वगैरे झालं की नाही? हा यार, 3 वर्षांपूर्वी. 3 वर्षांपूर्वी? कोणाशी? मिताली नाव आहे तिचं. गुड. आणि मुलं? यार, 1 वर्षांपूर्वी मितालीला मेजर थायरॉइडचा प्रॉब्लेम झाला होता. त्यामुळेच तिचं वजनही खूपच वाढलंय. इट्स सॅड. आय एम सॉरी. ओके. आणि रजनीश अंकल, ते कसे आहेत? यार, 1 वर्षांपूर्वी रजनीश काका अचानक कुठेतरी गायब झालेत. आम्हाला त्यांच्या घरातून सुसाईड नोट मिळाली, पण अजूनपर्यंत त्यांचं शव नाही मिळालं. काकीच्या मृत्यूनंतर ते खूपच डिप्रेस झालेत. दॅट्स ऑल्सो सॅड यार. अच्छा, अरे हे सगळं सोड रे. तू सांग, तू काय करतोस इथे? मी कमांड फोर्स मध्ये. कमांड फोर्स? वाव यार, इट्स ग्रेट. तसा तू अगदी योग्य वेळ भेटलास. अरे 2 दिवसांपूर्वीच माझ्यासोबत एक विचित्र घटना घडली. परवा काकांचं श्राद्ध होतं आणि त्याच वेळी मी घरात टांगलेली एक ग्रुप फोटो फ्रेम काढायचा विचार केला, पण ती तिथे नव्हती. काही खास असं होतं त्या फ्रेम मध्ये? माझ्या घरातून गायब झाली तर झाली, माझ्या 2 मित्रांच्या घरातूनही गायब झाली.
2 दिवसांपूर्वी तो फोटो तिथेच होता आणि अचानक गायब झाला. आहे की नाही मोठा जोक? 1 मिनिट. एकाच तऱ्हेची फोटो फ्रेम 3 घरातून गायब झाली आणि हा तुला जोक वाटतोय? मग काय झालं? ती काही सोन्याची फोटो फ्रेम नव्हती. अरे तुम्ही क्राईम इन्व्हेस्टिगेशन वाले, प्रत्येक गोष्ट एवढी सिरियसली का घेता? रौनक, या गोष्टीला लाईटली नको घेऊस. मला तरी वाटतं तू हे पोलिसांना रिपोर्ट करायला हवंस. रिपोर्ट लिहू? अरे अशी बकवास रिपोर्ट लिहायला जाईल ना तर पोलीसवालेच मला आत टाकतील. अरे तू माझा मित्र आहेस म्हणून तर मी तुझ्याशी ही गोष्ट शेअर केली. बाकी ही रिपोर्ट इतका मोठा इश्यू नाहीये रे. चल यार, मला कोणाला भेटायला जायचंय. हे माझं कार्ड घेऊन ठेव. यात माझा ऍड्रेस आणि नंबर दोन्ही आहेत. नंतर भेटूया. चल बाय. बाय. भेटू मग. बाय. रौनक, तू या गोष्टीला सिरियसली घे अगर नको, पण मला मात्र यात काहीतरी गडबड नक्कीच वाटते. अगदी एकसारखे दिसणारे 3 फोटो तुमच्या तिघांच्या घरून तुम्ही असताना गायब झालेत. आणि तुमचं हे म्हणणं आहे की तुम्हाला या बाबतीत काहीच माहिती नाही. कमाल आहे. काय रे रौनक, काय वेडा झालायस तू? एक छोटीशी फोटो फ्रेम गायब झाली आहे, त्यासाठी तू कमांड फोर्सला बोलवलं? त्या 3ही फोटो फ्रेम्स एकसारख्या होत्या. अरमान, मी तर रौनकला समजावलं होतं की इतकी लहान गोष्ट आणि साधारण गोष्टीला इतका मोठा इश्यू करण्याची काय गरज होती. रौनक, यांना हे सगळं सांगण्याआधी एकदा तू आम्हाला विचारायला तरी हवं होतंस. हे बघा, तुम्ही सगळेच एज्युकेटेड आहात आणि म्हणूनच तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही या समाजाचे एक जागरूक नागरिक बनले पाहिजे. तुम्ही जेवढं समजताय तेवढी ही गोष्ट सामान्य नाहीये. रौनक, समजूया ना? हे बघा, तुम्ही एवढं ओव्हर रिॲक्ट नका करू. हे जे करतायत ते आपल्या भल्यासाठीच तर आहे ना. अभिनव, साहिल, शायना, तुम्ही या तिघांच्याही घराचा एक एक कोपरा शोधून काढा आणि जेवढे तुम्हाला फिंगरप्रिंट्स मिळतील ते सगळे घ्या. आपल्याला काही ना काही पुरावा नक्कीच मिळून जाईल. पण सर, त्या फोटो फ्रेमने कोणाला काय फायदा होणार आहे? फायदे आणि तोट्याची गोष्ट तेव्हा झाली असती जर हा फोटो सोन्याचा किंवा हिऱ्याचा बनलेला असता. पण तुमच्या तिघांच्याही घरून एकच ग्रुप फोटो फ्रेम गायब आहे. तर या सगळ्या मागे कोणाचा काय उद्देश असू शकतो? बरं, मला तुम्ही हे सांगा, तुमच्या तिघांच्याही घरी तुमच्या शिवाय अजून कोणाचं येणं जाणं असतं? सर, आमचे तिघांचे बंगले एकमेकाला लागूनच आहेत. त्यामुळे एकमेकांकडे कोण येतं कोण जातं हे नॉर्मली सगळ्यांना माहिती असतं. आणि बाहेरच्या लोकांचं येणं जाणं तर तसंही कमीच आहे, कारण आमचे नातेवाईकही नाही आहेत. हा, काही दिवसांपासून आमच्या घरी कोण आलं पण नाही. मग तो फोटो गेला कुठे? जमिनीत घुसला की आकाशाने गेला? कोणती तरी अशी एक गोष्ट आहे जी तुमच्या तिघांशी निगडीत आहे. कोण असू शकतो? सर, आमच्या इकडची कामवाली जयश्री, ती आमच्या तिघांकडेही काम करते. पण मिताली,
जयश्री ती फोटो फ्रेम का चोरणार? टेस्टिंगसाठी. असंही होऊ शकतं की ती तुमच्या तिघांच्याही घरातून फोटो फ्रेम चोरून ती तुमच्या तिघांची रिॲक्शन बघत असेल आणि नंतर एखादा चांगला चान्स बघून ती मोठाच हात मारेल. बोलवा, जयश्रीला बोलवा. जयश्री तर 2 दिवसांपासून आलेलीच नाही. सर, जयश्री असं नाही करणार. कारण जेव्हापासून आम्ही इथे आलोय ती आमच्या तिघांकडे काम करते आणि जेव्हा आम्ही बाहेर जातो तेव्हा घराची राखणदारी तीच करते. तर मला नाही असं वाटत की ती असं करेल. चीफ, हे बघा, बाहेरून कोणी या स्टॉपरला कापलेलं आहे. याचा अर्थ असा की जो कोणी या घरामध्ये आला होता तो या खिडकीतनं आला होता. चीफ, अरमानच्या घराच्या खिडकीतून हे रक्ताचे सॅम्पल्स मिळालेत. बरं, याचा अर्थ असा की तो तिन्ही घरांमध्ये खिडकीने आत आला आणि आपलं काम करून पसार झाला. नाही चीफ, सेबॅस्टियनच्या घराला खिडकीच नाहीये. तिकडे एक मोठा दरवाजा आहे आणि त्याला पण टाळा आहे. आणि आश्चर्याची गोष्ट ही आहे की सेबॅस्टियनच्या घरी कोणताही पुरावा नाही मिळाला. कमाल आहे. तिघांच्याही घरून फोटो फ्रेम गायब झाली आहे आणि त्याचा ठोस पुरावा नाही. तर बघितलं तुम्ही, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या तिघांच्याही घरून एक एक करून फोटो फ्रेम गायब केलेली आहे आणि तुम्हाला याच्या बाबतीत काहीच माहिती नव्हतं. आता काय म्हणणं आहे तुमचं या गोष्टीच्या बाबतीत? सर, मी 2 दिवसापासून बाहेर आहे आणि तसंही माझ्या डिवोर्स नंतर माझ्या गैरहजेरीत घर नेहमी बंदच असतं आणि माझ्या घराच्या चाव्या सोनियाकडे असतात. हो, हे खरं आहे. सेबॅस्टियन मला नेहमी चावी देऊन जात होता. पण यावेळी माहित नाही काय झालं, तो मला चावी देऊनच नाही गेला. मला स्वतःलाच काही समजत नाहीये. आता तुम्ही काय म्हणाल या गोष्टीबाबत? सर, त्या दिवशी मी खूप घाईत होतो, त्यामुळे कदाचित विसरलो असेल द्यायला. हे बघा, आता असं वाटतंय की तुमच्या 6 जणांपैकीच कोणाचा तरी हात आहे या फोटो फ्रेम्स गायब करण्याच्या मागे. 7 सर. काय रोनक, त्या फोटो फ्रेम मध्ये रजनीश अंकल पण होते. बरं, ते बरेच दिवसांपासून गायब आहे पण त्यांच्या मृत्यूची बातमी अजूनपर्यंत नाही मिळाली. राईट यू. 6 नाही 7. एक तोच आहे जो इथे नाहीये. आता हे ब्लड सॅम्पलच आहे जे आम्हाला त्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवेल. त्यासाठी तुम्हा सगळ्यांनाही ब्लड सॅम्पल द्यावं लागेल.
चायना, काय झालं? कोणाचं ब्लड सॅम्पल मॅच झालं? चीफ, तिथे तर कोणाचेही फिंगरप्रिंट्स नाही मिळालेत आणि त्या 6 जणांपैकी कोणाचाही ब्लड ग्रुप मॅच नाही होत. याचा अर्थ तो कोणी सातवाचा आहे. 7वी व्यक्ती. तू बरोबर बोलतोय साहिल, त्या फोटोमध्ये 7 जण होती ना? मग ती 7वी व्यक्ती रौनकचे अंकल रजनीश असू शकतात. पण असं कसं होऊ शकतं चीफ? ते तर वारलेत. हो अभिनव, पण त्यांची बॉडी नाही मिळाली अजून. पण चीफ, ते ग्रुप फोटो का चोरी करतील? साहिल, सुसाईड नोट लिहून रजनीशजींनी हे तर सिद्ध केलं आहे की ते मेले आहेत म्हणून. पण असंही होऊ शकतं की ते आपली कोणतीच निशाणी सोडू इच्छित नसतील. हे रजनीशजींच्या घरीच जाऊन बघावं लागेल आपल्याला की त्यांनी कोणती अजून निशाणी सोडलेली आहे की नाही. अभि, हा जो कोणी होता तो खिडकीतून पळालाय. हो साहिल, पण एक मात्र नक्की आहे, या सगळ्या मागे रजनीशजींचा हात नक्कीच नाहीये. आणि ते कसं? साहिल, घराला बाहेरून टाळं लावलेलं होतं आणि रजनीशजी आपल्याच घरात खिडकीतून कशाला येतील? याची किल्ली तर माझ्याकडे होती. तरी तुम्हाला शंका आहे की रजनीश काका जिवंत आहेत? वेल, आम्हाला साहिल, याच्यावर JNJ लिहिलंय. असं वाटतं हा कोणत्या कंपनीचा लोगो आहे. एक काम करूया, याचा फोटो काढून इंटरनेटवर चेक करूया. हा तर जगदीश अँड जगदीश कंपनीचा लोगो आहे. जगदीश अँड जगदीश कंपनी. अभि, या कंपनीमध्ये तर सेबॅस्टियन काम करतो. या टोपणाच्या माध्यमातून तुम्हाला सिद्ध काय करायचंय? हेच की तुम्हीच आहात ते गुन्हेगार ज्यांनी ते 3 फोटोग्राफ चोरी केलेत. बोला बोला की हे करण्यामागे तुमचा हेतू काय होता? बोला. हे सगळे पेन मी डिझाईन केलेत.
आणि आमच्या कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याकडे असा पेन आहे. बघा, या प्रत्येक पेनावर टोपण आहे आणि तुम्हाला जितके हवे तितके असे पेन मी तुम्हाला देईन. पण मला एक सांगा, अशाच पेनाची एक कॅप रजनीशजींच्या घरात का मिळाली? काय कॅपला पंख फुटले होते? मला काय माहित. पण मला माहितीये की तुम्ही खोटं बोलताय, कारण मी तुमच्या ऑफिसमध्ये गेलेलो आणि तिथल्या बायोमेट्रिक सिस्टम वरून मला हे कळलं की तुम्ही 2 दिवस शहराबाहेर नाही गेलात. गेल्या 2 रात्री तुम्ही आपल्या ऑफिसातच घालवल्यात. काय म्हणायचं यावर तुम्हाला? बोला. सेबॅस्टियन, हे तुमचं अशा प्रकारे गप्प राहणंच तुमचं गुन्हेगार असणं सिद्ध करतं. आता सरळ सरळ सांग की खरं काय आहे, कारण सत्य वदवून घ्यायचे दुसरे मार्ग आहेत माझ्याकडे. थांबा ऑफिसर. ऑफिसर, मी ह्यांची एक्स वाईफ आहे आणि हेही माझ्याच बरोबर काम करतात. हे त्या दिवशी शहराच्या बाहेर गेलेच नव्हते. हे आमच्या कंपनीच्या एका सिक्रेट मिशनवर होते आणि आम्हाला हे दाखवायचं होतं की हे शहराच्या बाहेर आहेत. आणि तुम्ही ज्या पेनच्या कॅप बद्दल बोलताय ना, तसेच पेन कॅप माझ्याकडेही मिळतील तुम्हाला. हे बघा. हो सर, मला आठवलं. 4 दिवसांपूर्वी मी रौनकच्या घरी गेलो होतो. अजून काय म्हणतोस? अरे हा बोल मित्रा. हा बोल ना. हा 1 मिनिट. 1 मिनिट मित्रा, पेन देतोस का? या शुअर. हा बोल ना. हा बरं. आणि हा तेव्हा त्याने माझ्याकडून पेन घेतलं होतं आणि नंतर मग मी ते परत घ्यायला विसरलो. तू सेबॅस्टियन कडून पेन घेतला होतास, दिला का नाहीस? तुझी ही विसरण्याची सवय आपल्याला बुडवून टाकेल. आताच मी सगळं पाहून आले की कमांड फोर्स आता त्या पेन कॅपला पुरावा बनवून आपला गळा पकडतील. अगदी बरोबर बोललात तुम्ही मितालीजी. हे सत्य आहे. माझा हा चेहरा मला अजिबात आवडत नाही आणि मीच माझ्या सगळ्या जुन्या फोटोंना जाळून टाकलं. पण रौनक, मी ही फोटो फ्रेम चोरी नाही केली आहे. आणि मी का चोरी करू? कारण ती रजनीश अंकलची शेवटची निशाणी होती आणि रजनीश अंकल मला मुलीसारखं सांभाळायचे. रौनक, मी तो फोटो चोरी नाही केला. मला उत्तर दे, ते पेन कुठे गेले? रौनक, हा माझं एक काम करशील? हा चेक जरा फास्टनेटच्या ड्रॉप बॉक्स मध्ये टाकून येशील? तुझ्या ऑफिसच्या जवळच आहे ना? या शुअर. तू यात तारीख नाही टाकलीस. ओहो, मी पण किती विसराळू आहे. पेन तर दे, हा, मी देतो. आत्ता तारीख लिहून देते. एक मिनिट फक्त. मला आठवलं, ते पेन सोनी आपल्या सोबत घेऊन गेली असेल. मितालीला एक विचित्र आजार आहेच, पण ते असं मुळीच नाही करू शकत. रौनक, फोटो न काढण्याचा फॉबिया तर अरमानला पण आहे ना? कॅमेऱ्याच्या भीतीमुळे अरमान एक मॉडेल बनू नाही शकला आणि एका ॲड डायरेक्टरने त्याचा खूप अपमान केला होता. तेव्हापासून तो कॅमेऱ्याच्या फ्लॅशला सुद्धा घाबरतो. सरळ उभा राहा. मला सोडा सर. मी काहीच नाही केलंय. अरमान, जर तू काहीही केलं नाहीयेस तर मग पळून जाण्याचा प्रयत्न का करतोयस? तर ह्यासाठी सर, मला अशा व्यक्तींकडून भीती वाटते की ज्यांच्याकडे कॅमेरा आहे.
कॅमेऱ्याची फ्लॅश मला विजेच्या प्रकाशापेक्षा जास्त भयंकर वाटते, त्यासाठी पळत होतो सर. मी खरं बोलतोय. तो फोटो मी नाही चोरला. जर तो फोटो तू चोरला नसशील तर तुझ्या बायकोने सोनियाने चोरला असेल. कारण सोनियाच रोनकच्या घरी पेन घ्यायला गेली होती, ज्याचं कॅब आम्हाला रजनीशच्या घरी मिळालं होतं. तर सोनियाजी, या पेन कॅपला ओळखता तुम्ही? सांगा, आम्हाला हे सांगा की या कॅपचं पेन कुठे आहे ते. ते मी पेन तर आणला होता रोनक कडून, पण त्याचं कॅप माहित नाही. कसं माहिती असणार? गुन्हा जो केला आहे. आता सांगा, सांगा कुठे आहे ते पेन? कॅप इथे आहे साहेब. हे घ्या मॅडम, ही कॅप तुमच्या डस्टबिन मधून मिळाली. चीफ, मला खात्रीलायक हे काम मितालीचंच वाट. ज्या पद्धतीने अरमान पळण्याचा प्रयत्न करत होता, माझा तर पूर्ण संशय त्याच्यावरच आहे. अशा प्रकारे तर ही केस व्यक्तीप्रमाणे किचकट होत जाते. हो, पण अभि, या सगळ्या तपासणीमध्ये आपण एक महत्वाचा घोडा दुर्लक्षित करतोय. होतीच सेबॅस्टियनची वाईफ, जी सेबॅस्टियनच्या ऑफिसमध्येच काम करते. पण चीफ, तिचा आता सेबॅस्टियन बरोबर डिवोर्स झालेला आहे. मग ती हे सगळं का करेल? साहिल, सेबॅस्टियनच्या कंपनीच्या पेनचं लोगो असलेलं कॅप मिळणं आपल्याला हेच दर्शित करतोय की कोणीतरी आहे जो सेबॅस्टियनला फसवू इच्छितो. आणि तसंही सेबॅस्टियनचं कोणाशी वैर तर नव्हतं. होऊ शकतं की ख्रिश्चन कोणत्या तरी गोष्टीवरून त्याच्याशी बदला घेऊ इच्छित असणार. अभि, तू लगेचच सेबॅस्टियनच्या घरी जा आणि त्याच्याकडे जी 6 पेनं होती त्याच्यातलं त्या पेनाचा शोध घे ज्या पेनाची कॅप नाही आहे. ओके. आणि बरोबरच शायनालाही हे कळव की सगळ्यांचं फ्रेंडबुक अकाउंट चेक कर आणि हे शोधून काढ की कोणी कोणी स्वतःच्या फ्रेंडबुक अकाउंट मधून आपली ओळख, आपला फोटो डिलीट करण्याचा प्रयत्न केला. आणि आता आपल्याला एका नवीन थिअरीवर काम करावं लागेल. रजनीश अंकल अखेर गायब का आहे?
फ्रीज. आमचा संशय खरा ठरला तर नाही नाही ऑफिसर, तुम्हाला काहीतरी गैरसमज होतोय. मी तर माझ्या हस्बंडच्याच बोलण्यावर आले होते. अच्छा, अरे ऑफिसर तुम्ही क्रिस्टन तू आलीस? काय तुम्ही यांना इथे बोलवलं? हो हो, आजही आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आणि मीच क्रिस्टनला आज आमच्यासोबत डिनरसाठी बोलवलंय. पण तुम्ही इथे काय करताय? लवकरच कळेल तुम्हाला. आधी तुम्ही तुमच्या कंपनीचे ते 6 पेन घेऊन या. हो नक्कीच. चीफ, मी सगळ्या जागेची तपासणी केली आहे, पण रजनीशचा मृत्यू आणि त्या संबंधित कुठलीच गोष्ट नाही मिळाली. चीफ, असं आहे तर आता सगळं काही समजायला लागलंय शायना. सगळं काही समजायला लागलंय. चीफ, मी सेबॅस्टियनच्या घरी गेलो होतो आणि त्याच्या 6 पेनांपैकी एका पेनाचा कॅप गायब आहे. कोणीतरी तिथे नकली कॅप लावलेला आहे. अभि, आता कितीही जरी त्याने आपली फसवणूक करण्याचा प्रयत्न केला त्या पेनच्या कॅपने, तरीही तो आता आपल्यापासून मुळीच वाचू शकत नाही. कारण त्याला ज्या चेहऱ्याचा अत्यंत द्वेष होता त्या चेहऱ्यावरचा मुखवटा आपण उघडकीस आणलाय. तुम्ही आलात? एकदा पुन्हा विचार करून बघा. अरे किती सुंदर चेहरा दिला आहे तुला देवाने. का बदलायचंय तुला बेटा?
सोनिया, आम्हाला हे सांग, तू हे सगळं का केलंस ते? मी काय केलंय? मला प्रत्येक गोष्टीमध्ये व्हेरिएशन हवं असतं. मी माझा तोच चेहरा बघून बघून कंटाळले होते. मला माझा चेहरा बदलण्यास थांबवण्याचा कोणालाही काहीही हक्क नाही. तू अजूनही खोटं बोलतेस. ही बॅग बघून काही लक्षात आलं? अरे ही बॅग तर सनवी इन्व्हेस्टमेंटची आहे. ही कंपनी तर दिल्लीमध्ये माझ्यासारख्या किती लोकांचे पैसे डुबून झाली. बरोबर बोललात तुम्ही मिस्टर अरमान. तुम्ही त्या कंपनीच्या बॅगला तर ओळखलात. आता आम्ही तुम्हाला मुंबईच्या ब्रँच डिरेक्टरशी पण भेट घालून देतो. आणि त्या कंपनीच्या डिरेक्टरचं नाव आहे सोनिया अरमान मलिक. सोनिया? काय सोनियाजी? संगी इन्व्हेस्टमेंट एजन्सीचा फाउंडर सौरभ माझा प्रेमी होता. सौरभने आधी दिल्लीमध्ये लोकांना फसवलं, मग US ला निघून गेला. त्यानंतर फ्रेंडबुकच्या द्वारे आम्ही पुन्हा एकत्र आलो. माझी स्वप्न खूप मोठी होती आणि अरमान एक अपयशी माणूस. सौरभने मला करोडो रुपये कमवण्याचा एक सोपा मार्ग दाखवला. त्याने मला मुंबईमध्ये एक इन्व्हेस्टमेंट कंपनी खोलून दिली. आम्ही तिथे 10 करोड रुपये जमवले होते. तेव्हा आम्हाला कळलं की आमचा प्लॅन फिसकटणार. सौरभने दिल्लीहून US ला पळण्याच्या आधीच आपल्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून घेतली होती आणि त्याची सगळी फोटोज त्याने लपवले, म्हणजे पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मी सुद्धा तेच करणार होते. एकही पुरावा शिल्लक नव्हते ठेवणार. म्हणूनच मी माझ्या आणि रौनकच्या घरातून ते फोटोज चोरले. पण सेबॅस्टियनच्या घराच्या मागच्या बाजूला एकही खिडकी नाहीये आणि त्याच्या घराला कुलूप आहे. मग तू चोरी कशी केलीस? सेबॅस्टियनच्या घरातून तर मी ते फोटोज कधीही काढू शकत होते, कारण मी त्याची डुप्लिकेट चावी बनवून घेतली होती. अच्छा, तू आता आम्हाला हे सांग की तू ते पेन कॅप केव्हा आणि कसं बदललंस? तू आता आम्हाला हे सांग की तू ते पेन कॅप केव्हा आणि कसं बदललंस? मी तुमच्यावर नजर ठेवूनच होते. जेव्हा तुम्ही रौनकच्या घरी इन्क्वायरी करत होतात तेव्हा सेबॅस्टियनच्या बाहेर जाताच आणि तूच त्या कामवाल्या जयश्रीला आपल्या पैशांच्या जाळ्यात ओढलंस, म्हणजे ती आपल्या मुलाचा इलाज करू शकेल. आणि तूच तिला सांगितलंस की ती आमच्या समोर डस्टबिन मधून पेनाचा कॅप काढून आणेल, म्हणजे आमची फसगत होईल. आता जरा हे पण सांग की तू रजनीशजींच्या घरी काय करत होतीस? त्या दिवशी जेव्हा 6 नाही 7 सर. काय रौनक, त्या फोटो फ्रेम मध्ये रजनीश अंकल पण होते ना? तेव्हा मला वाटलं ती फोटो फ्रेम काकांच्या घरी लागलेली असेल, त्यामुळेच मी काकांच्या घरी गेले.
आणि खिडकीपाशी मिळालेलं ब्लड? ते रक्त मीच ब्लड बँकमधून घेतलं होतं. म्हणजे जर त्या गोष्टीचा कोणी इश्यू केला तर सगळेच गोंधळून जातील. सोनिया, तू प्रत्येक चाल अगदी चालाखीने चाललीस, पण त्या फ्रेंड बुक वरनं स्वतःचा फोटो डिलीट करण्याची चाल तुला महागात पडली. माझ्या ध्यानात हे येत नव्हतं की आपल्या स्वतःच्या चेहऱ्याचा द्वेष करणारी मिथाली आणि अरमानचा फोटो डिलीट करण्याच्या ऐवजी तू स्वतःचा फोटो डिलीट केलास. त्यानंतर तू जो चेक रौनकला ड्रॉप बॉक्स मध्ये टाकायला सांगितला होतास त्यावरून आम्हाला तुझा अकाउंट नंबर मिळाला. आणि तुझ्याच अकाउंट मधून आम्हाला मिळाला तुझ्या इन्व्हेस्टमेंट एजन्सीमध्ये पोहोचण्याचा मार्ग. सोनिया, तसं बघायला गेलं तर तू फक्त एक साधा फोटो चोरलास, पण अजाणता तू खूप मोठे फायनान्शियल फ्रॉड आणि चिटिंग केसच्या जाळ्यात पूर्णपणे अडकलेली आहेस. आता फक्त कमांड फोर्सचा हाच प्रयत्न असणार आहे की तुझा पार्टनर सौरभ याला UK वरनं इथे बोलवून त्याच्या गुन्ह्याची त्याला शिक्षा द्यावी. तर बघितलं तुम्ही, गुन्हेगाराने लाख प्रयत्न जरी केले स्वतःचे गुन्हे लपवण्याचा, तरी तो कुठे ना कुठे एक असा छोटासा तरी पुरावा नक्कीच सोडून जातो ज्यामुळे तो कायद्याच्या कचाट्यात नक्की अडकतो आणि त्याला त्याच्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळते. गुन्हेगार कितीही हुशार असला तरीही त्याला त्याच्या केलेल्या गुन्ह्याची शिक्षा नक्कीच मिळते. आणि म्हणूनच माझ्या ह्या गोष्टीला तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. कायद्याचा नेहमी आदर करा, सावधान राहा, सुरक्षित राहा.